1 m1 इक्वल टू काय आलं -1 देअरफॉर m1 इक्वल टू -a m1 इक्वल टू काय आलं -a ठीक आहे. आता काय करायची व्हॅल्यू पुटअप करा. ही व्हॅल्यू काय करा m1 इक्वल टू 3m2 कंडिशन आहे आपली आहे कंडिशन आहे. याच्यामध्ये m1 ची व्हॅल्यू पुटअप करा. m1 ची व्हॅल्यू इथं पुट करा आपला m2 काय होईल ते a ची व्हॅल्यू आपला मिळेल ठीक आहे. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ m1 and m2 द गिवन कंडिशन. पुटिंग द व्हॅल्यू m1 and m2 द गिवन कंडिशन. कंडिशन काय m1 इक्वल टू 3m2 m1 ची व्हॅल्यू काय -a इक्वल टू 3 m2 ची व्हॅल्यू किती -1 याचा अर्थ -a इक्वल टू -3 मायनस मायनस कॅन्सल a इक्वल टू 3 a इज इक्वल टू काय आलं 3. दॅट इज द ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके काय केलं आपलं लक्षात आलं. फक्त आपण m1 प्लस m2 काढतोय आणि m1 m2 काढतोय तेच फक्त आपण दिलेली कंडिशन म्हणजे दिलेल्या इक्वेशनवरून ते इक्वेशन आपण काय करतोय होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री त्याच्याशी कम्पेअर करतो. कम्पेअर केलं की आपल्याला a 2h आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. ती व्हॅल्यू मिळाली की आपण काय करतो सम ऑफ द स्लोप्स अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप फाइंड आउट करायचा अर्थ m1 प्लस m2 अँड m1 m2 हे फाइंड आउट करतो आपण. ते केल्यानंतर आपल्याला परत एक कंडिशन दिलेली असते. ही कंडिशन पुढे आपण लिहितो. कंडिशन दिली की ते काय करायचं सॉल्व करत जायचं. आपलं जे फाइंड आउट करायचं आहे त्या दिशेने आपण काय करायचं सोल्युशन करत राहायचं ठीक आहे. ओके now next example. Next example, if x square upon a, if x square upon a plus twice xy upon h plus y square upon b is equal to 0, is equal to 0, represents a pair of straight lines. Represent a pair of straight lines, and slope of one of line, and slope of one of line is twice the other. Twice the other, then AB to s square is equal to dot dot dot. AB is s square. AB is s square. बघा इथे पण कंडिशन दिलं बघा तुम्हाला काय सांगितलंय स्लोप वन ऑफ द लाईन ट्वाइस द अदर. याचा अर्थ काय कंडिशन आहे स्लोप 1 याचा अर्थ m1 इज इक्वल टू 2m2. m1 इज इक्वल टू 2m2 ही झाली कंडिशन सेकंड ठीक आहे. कंडिशन लक्षात आली. आता सुरुवातीला आपला हे इक्वेशन दिलेलं आहे रिप्रेझेंट द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आता हे इक्वेशन काय करायचं कंपेअर टू द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री त्याच्यावर कम्पेअर करा. त्याच्यावर कम्पेअर केलं की आपला व्हॅल्यू कुठल्या फाइंड आउट मिळतील आपला a 2h आणि b. ते मिळाले व्हॅल्यू की आपलं काय करा सम ऑफ द स्लोप्स अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप फाइंड आउट करा. म्हणजे कुठला m1 प्लस m2 आणि m1 m2 ते फाइंड आउट करा. ते फाइंड आउट केलं की कंडिशन सेकंड वापरा त्यानुसार व्हॅल्यू पुढं काढा. ओके आपला रेशो काढायचा आहे ए बी इज एच स्क्वेअर. याचा अर्थ ए बी आपण एच स्क्वेअर. ए बी आपण काय एच स्क्वेअर. आता इथं स्लोप काय
M1 आणि M2 M1 अँड M2 सुरुवातीला काय करा, हे कम्पेअर इक्वेशन करा सोल्युशनमध्ये गिवन आहे. इथंच मी आता काही खाली लिहित नाही, हे इक्वेशन बघा, ते कम्पेअर करा. म्हणजे काय राहतं, A इज इक्वल टू गिवन द इक्वेशन, दिस इक्वेशन कम्पेअर विथ दॅट इक्वेशन. ठीक आहे. देअरफॉर A इज इक्वल टू काय आलं, AX², याचा अर्थ 1/A, नंतर ट्वाईस H XY, ट्वाईस बघा, ट्वाईस H XY आहे. ठीक आहे. 2H व्हॅल्यू काय आली मग इथं, 2/H, 2 काय आली H व्हॅल्यू बघा, मायनस आहे का, ठीक आहे, 2/H. अँड B इक्वल टू काय आलं, 1/B, BY², याचा अर्थ B इक्वल टू काय, 1/B. ठीक आहे. आता काय करा, M1 प्लस M2 सम आणि प्रोडक्ट करा. देअरफॉर M1 प्लस M2 इक्वल टू मायनस ट्वाईस H/B, ट्वाईस H/B इज इक्वल टू काय आलं, मायनस, हे मायनसला मायनस, 2H व्हॅल्यू काय आली, 2/H डिवायडेड बाय B, B किती आहे, 1/B. आता उलटू गुणले म्हणा काय होईल, मायनस 2/H, उलटू गुणले गेल्यानंतर काय होईल, वरती B, उलटू गुणले काय होणार, हे B/1, जिच काय आलं, मायनस 2B/H. हे झालं M1 प्लस M2, काय आलं, हे M1 प्लस M2 काय आलं, मायनस 2B डिवायडेड बाय H. आता M1 M2 इक्वल टू A/B, A/B, A काय, 1/A डिवायडेड बाय B काय, 1/B, उलटून गुणले हे 1/A, उलटून गुणले केल्यानंतर हे B/1 इक्वल टू B/A. हे झालं M1 M2. ठीक आहे. हे झालं M1 प्लस M2 आणि M1 M2. चला, M1 M2 काय आलं, B/A आलं, B/A. आता हे M2ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता काय परत तुम्हाला कंडिशन बघा, ऑल्सो गिवन द कंडिशन काय, स्लोप ऑफ 1, गिवन कंडिशन, काय कंडिशन आहे, स्लोप 1 इज ट्वाईस अदर, M1 इक्वल टू 2M2, M1 इज इक्वल टू काय आलं, 2M2. ठीक आहे. M1 इक्वल टू 2M2 आलं कंडिशन. आता ती कंडिशन काय करा, पुटअप करा M1 प्लस M2 मध्ये. M1 प्लस M2 काय आलं, देअरफॉर M1 प्लस M2 इक्वल टू काय, मायनस 2B डिवायडेड बाय H, मायनस 2B डिवायडेड बाय H. M1ची व्हॅल्यू काय आली, 2M2 प्लस M2 मायनस 2B/H, 2 प्लस 1 किती आलं, 3M2 इक्वल टू मायनस 2B/H. देअरफॉर M2 इक्वल टू मायनस 2B/H, आणि हे गुणिले इकडे खाली भागिले होणार काय होणार आहे, डिवाइड बाय 3H. M2 इक्वल टू काय झाली व्हॅल्यू, मायनस 2B डिवायडेड बाय 3H. ही झाली M2ची व्हॅल्यू. काय झाली, M2ची व्हॅल्यू. अँड M1 M2 काय, M1 M2 इक्वल टू काय, M1 M2 इक्वल टू A/B. सॉरी, इथे काय आलं आपलं, B/A नाही का, B/A आले, B/A. इथं पण व्हॅल्यू काय ठेवायची आपला, M1ची व्हॅल्यू पुटअप करा, जी काय आली इथं, M1ची व्हॅल्यू किती, 2M2 इंटू M2 इक्वल टू B/A. नंतर काय आलं, हे 2M2² इक्वल टू B/A, 2M2² B/A. ठीक आहे. याचा अर्थ 2M2² इक्वल टू B/A. ठीक आहे. आता इथं M2² आहे, इथं आपण M2ची व्हॅल्यू काढलेली आहे काढलेली, त्यामुळे ही M2ची व्हॅल्यू काय करा, इथं पुटअप करा, M2ची व्हॅल्यू इथं
पुटअप करा. ठीक आहे, ही एम्प्टी व्हॅल्यू काय करा इथं पुटअप करा. इथं लक्षात काय करतो ते देअरफॉर काय आलं मग इथं हे 2 - 2b डिवायडेड बाय 3h ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू b अपॉन a इक्वल टू b अपॉन a. परत काय आलं हे 2 इंटू 4b स्क्वेअर डिवायडेड बाय 9h स्क्वेअर इक्वल टू b अपॉन a इक्वल टू b अपॉन a. ठीक आहे, हे काय आलं 4b स्क्वेअर काय आलं हे 4 2 8 चा अर्थ 8b स्क्वेअर डिवायडेड बाय 9h स्क्वेअर इक्वल टू b अपॉन a इक्वल टू b अपॉन a. आपलं काय काढायचं आहे ए बी आणि एस स्क्वेअर काढायचं आहे. ए बी आणि काय करायचं आहे एस स्क्वेअर काढायचं आहे. ठीक आहे, मग आता काय आलं इथं आपला 8b स्क्वेअर डिवाइड बाय 9h स्क्वेअर इज इक्वल टू b अपॉन ए आलं. ठीक आहे, तिरकं करा 8 अपॉन ठीक आहे आपला 8 अपॉन 9 इज इक्वल टू 8 अपॉन 9 इज इक्वल टू काय होईल आता इथं b अपॉन ए आणि हे गुणिले काय होणार हे बीचं खाली जाणार एच वर जाणार याचा अर्थ एच स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर. बरं 8 अपॉन 9 इज इक्वल टू काय बी अपॉन ए हे गुणिलेचं भागिलेचं गुणले होणार. त्यामुळं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरचं काय होणार ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. त्यामुळे इथं काय यातला बी कॅन्सल यातला एक बी कॅन्सल. ठीक आहे, काय आलं 8 अपॉन 9 इज इक्वल टू एस स्क्वेअर अपॉन ए बी एस स्क्वेअर अपॉन ए बी. ठीक आहे, एस स्क्वेअर आणि खाली काय राहिलं ए बी. आपलं काय काढायचं आहे तेच काढायचं आहे ए बी अपॉन एस स्क्वेअर काढायचं आहे. हे काय झालं याचा अर्थ हे काय होतं एस स्क्वेअर ए बी. मग आता काय उलटं आपलं घ्यायचं आपला ए बी जे स्क्वेअर पाहिजे आपला हे तर काय झालं आहे एस स्क्वेअर ए बी झालं आहे. ह्याचं मिनिंग काय झालं एस स्क्वेअर ए बी झालं. ठीक आहे, एस स्क्वेअर ए बी इक्वल टू काय झालं 8 9 असाचा अर्थ झाला. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे ए बीज काय एस स्क्वेअर पाहिजे म्हणजे काय ना इथं देअरफॉर 9 अपॉन 8 इक्वल टू ए बी अपॉन एस स्क्वेअर ए बी अपॉन एस स्क्वेअर म्हणजे काय आला इथं बघ देअरफॉर काय आलं हे आन्सर. याचा अर्थ ए बीज एस स्क्वेअर हे आपण असं लिहू शकतो ए बीज एस स्क्वेअर म्हणजे काय ए बी अपॉन एस स्क्वेअर म्हणजे किती आलं हे ए बी किती आहे 9 इज इक्वल टू किती आलं 9/8 9/8. काय आला पर्याय तुमचा डी आला ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, डी ऑप्शन तुमचा तो आलेला ऑप्शन आहे. बघा परत आता व्यवस्थित बघा ते एक्झाम्पल काय आहे ते केअरफुली बघा. एक्झाम्पल परत केअरफुली व्यवस्थित बघा. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय करतोय तुमच्या लक्षात आलं का दिलेलं एक्झाम्पल जे आहे तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये इक्वेशन दिलेलं असतं ते इक्वेशन कम्पेअर टू धिस इक्वेशन कुठल्याबरोबर करायचं कम्पेअर होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री दॅट इज ax स्क्वेअर प्लस ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्याबरोबर कम्पेअर करा. याच्याबरोबर कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज a 2h आणि bच्या व्हॅल्यू मिळतील. ओके, त्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सम ऑफ द प्रोडक्ट्स अँड सम ऑफ द स्लोप्स अँड प्रोडक्ट्स ऑफ द स्लोप फाइंड आउट करायचं. याचा अर्थ काय m1 प्लस m2 आणि m1 m2 हे फाइंड आउट करा. m1 प्लस m2 दॅट इज स्लोप्स सम ऑफ द स्लोप्स आणि m1 m2 मीन्स प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स. तुम्ही हा स्लोप फाइंड आउट करा हे m1 प्लस m2 करा m1 m2 काढा नंतर देन द गिवन कंडिशन. तुम्हाला हे इक्वेशन झालं इक्वेशन आपण तेवढं काढलं
इक्वेशन दिल्यानंतर आपल्याला कम्पेअर इक्वेशन केलं की A2H व्हॅल्यू मिळतात. ते मिळाले की आपला M1 + M2 आणि M1 M2 ह्या व्हॅल्यूज काढा. ते काढल्यानंतर तुम्हाला कंडिशन बघा. इक्वेशनचं काम संपलं. आता दुसरी दिलेली कंडिशन बघा. एक्झाम्पलमध्ये काय कंडिशन दिलेली असते. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज ट्वाईस द अदर. याचा अर्थ M1 फर्स्ट वन इज ट्वाईस M2 अदर. याचा अर्थ दुसरा काय स्लोप असतो, एक M1 असतो, दुसरा M2. ह्याच्यावरून काय आलं, M1 = काय 2M2. आता हे जसं विचारलं त्यानुसार आपल्याला ते इथून पुढे कंडिशननुसार ते फिरावं लागतं. आता ते M1ची कंडिशन, M1ची व्हॅल्यू काय करा, ह्याच्यामध्ये पुटअप करा M1 + M2 मध्ये. नंतर M1 M2 मध्ये पुटअप करा. हे तुम्हाला ह्याच्यावरून M2 व्हॅल्यू मिळाली. ह्याच्यावरून काढलं तुम्ही, इथं काय आलं, ही व्हॅल्यू आली M1 आणि M2 स्क्वेअर आलं. इथं परत आता M2ची व्हॅल्यू इथं आहे, याचं M2 व्हॅल्यू आपण काढलं आहे. ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली की व्हॅल्यू मिळाली काय आपल्याला, ते तुम्हाला रेशो मिळतो. काय मिळतो, रेशो मिळतो. अगदी सिम्पल आहे. फक्त काय करायचं, मेथड फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आपला दिलेलं काय, गिवन काय ते बघा. इक्वेशन दिलेलं असतं आणि कंडिशन दिलेली असते. म्हणजे दिलेल्या इक्वेशनवरून आपण फक्त सम आणि प्रोडक्ट काढू शकतो आणि दुसऱ्या कंडिशनवरून आपण फक्त त्या व्हॅल्यू काय सम आणि प्रोडक्टमध्ये पुटअप करू शकतो आणि जे काय आपलं विचारलं आहे ते फक्त आपण काढतो. अगदी व्हेरी व्हेरी सिम्पल मेथड आहे, ठीक आहे. एक्झाम्पल फारसे अवघड नसतात. फक्त गिवन काय दिलं ते बघा आणि आपल्याला काय करायचं आहे हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला ते काय होईल, ते व्यवस्थित सोल्युशन काढता येईल, ठीक आहे. एकाच टाईपचे आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल या ठिकाणी आपण काय करतोय, घेतोय, ठीक आहे. आणि काय काय अगदी सिम्पल एक्झाम्पल असतात बघा. काही ठिकाणी अगदी सिम्पल तुम्हाला फक्त कधी कधी काय विचारलं तर फक्त प्रोडक्ट विचारला जातो, कधी कधी सम विचारले जाते. तिचं अगदी सिम्पलच आहे. मी दिलेलं इक्वेशन असतं त्याच्यातून तुम्ही फक्त हे व्हॅल्यू काढू शकता कम्पेअर करून. स्लोप सम ऑफ स्लोप्स म्हटलं की फक्त एवढंच फाइंड आउट करायचं. प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हटलं की फक्त एवढंच फाइंड आउट करायचं. जर पुढं काय तुम्हाला कंडिशन दिली असेल आणि जर पुढं काय सांगितलं असेल तर तुम्हाला ते पुढं दुसऱ्या कंडिशन देऊन तुम्हाला काढावं लागतं. मी दिलेल्या इक्वेशन फक्त आपण ह्या दोन कंडिशन काढू शकतो, या गोष्टी सम आणि प्रोडक्ट. आणि नंतर दिलेली कंडिशन त्याच्यावरून सम आणि प्रोडक्ट काढायचं आणि त्या व्हॅल्यू प्रत्येक काय करायच्या, कुठं पुटअप करायच्या, त्या दिलेल्या कंडिशननुसार आपला करता यायला पाहिजे, ठीक आहे. ओके, ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा.